सोलापुरात परिवहन महामंडळाच्या बसेसवर अज्ञातांकडून दगडफेक, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल. यात थोडक्यात हकीकत अशी, यातील फिर्यादी कैलास आनंदराव हेंडगे वय 38, व्यवसाय एसटी चालक, राहणार गौळ, तालुका कंधार, जिल्हा नांदेड, हे परिवहन मंडळाची बस वाहन क्रमांक MH14 BT 4952 ही सोलापूर सातारा स्वतः चालवत होते. प्रभाकर महाराज चौक सोलापूर येथून ही बस जात असताना 3 अज्ञात अनोळखी व्यक्तींनी बसवर दगडफेक केली. यात बसचे प्रचंड नुकसान झाले. या घटनेतील साक्षीदार बालाजी दत्तात्रय गंगणे हे परिवहन मंडळाची शिवशाही तुळजापूर पुणे चालवत असलेली बस क्रमांक MH05 EM 1382 या वाहनावर देखील 3 अनोळखी व्यक्तींनी दगडफेक केली. यात शासकीय मालमत्तेचे नुकसान झाल्या कारणाने त्या 3 व्यक्तींविरोधात फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. भारतीय न्याय संहिता कलम 324, 3, 3.5 आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान प्रतिबंधक कायदा कलम 3.1 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच तात्काळ पोलीस उपायुक्त परिमंडळ डॉ. विजय कबाडे, सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग 1 प्रताप सोमण, फौजदार चावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने, दुय्यम पोलीस निरीक्षक दराडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक धायगुडे, खंडागळे हे आपल्या फौजफाट्यासह घटनास्थळी दाखल होऊन परिस्थिती आटोक्यात आणली. प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे करत आहेत. घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्यासह सोलापुरात देखील कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडिया TV9 साठी अजमेर शेख.